जगदों में अरे नारी की निंदा करो मत करो यारो, नारी है रतन की खान। इस नारी से पैदा हुए भक्त प्रल्हाद और हनुमान, आणि म्हणून हाच महाराष्ट्राची हीच शान आहे। जरा मोकळ्या मनाने अजून चांगली आता जातो घरी, कारण नियम असा आहे टाळाशिवाय भजन नाही। भोजन की मज्जा थाली बिना, झगडो की मज्जा गाली बिना। आता भांडले असं म्हणेल का रामकृष्ण हरी, भोजन की मज्जा थाली बिना, झगड़ों की मज्जा गाली बिना, ससुराल की मज्जा साली बिना। हे बरं वाटलं असं। भोजन की मज्जा थाली बिना, झगड़ों की मज्जा गाली बिना, अरे ससुराल की मज्जा साली बिना, वैसी भजन की मज्जा ताली बिना। अरे ताला ताली लो पलाना, ताला ताली लो पलाना।
भजन नाही. आता एवढे मोठे टाळकरी 400-500 टाळकरी 2 मालदार चौकदार विनेकरी वाघा बॉर्डर नेऊन पाकिस्तानच्या बॉर्डरवर हुशार है किसलिए हो तिथं म्हणायचं कोंडू कोंडू धरीन तिथं कोंडू कोंडू जीव धरून जमन का नाही. त्याने म्हणायचं बंदुका किनार है किसलिए हो माये जगन्नाथ. तिथं माये नाही बाप नाही तिथं नुसता ताप आहे. इथंच आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरासावरीन इथंच आहे. आणि म्हणून रामवाडी या क्षेत्रामध्ये दत्तप्रभूचा अवतार आणि त्याच्यामध्ये काशीनाथ बाबासारख्या संतांचं वास्तव्य ही आपली असणारी महापर्वणी आहे. आजची ही महापर्वणी आहे. महापर्वणीचा काळ आहे आणि म्हणून शतशः कोटी कोटी प्रणाम करत असताना जे सुशिक्षित मंडळी बसली आजही काही देवाचं अस्तित्व न मानणारी मंडळी आहे. त्यासाठी माझं खुलं चॅलेंज आहे. नंतर भेटला तरी चालेल. जाता जाता वाक्य सांगून जातो. पूर्वी मी आदरणीय आमचे रघुनंदनजी महाराज पुजारी आम्ही चांगले मृदंग वादक. मग मनसर आंबेगाव हा परिसर आम्ही खूप फिरायचो. मला एक प्रसंग आला जुन्नरच्या मंचरच्या बस स्टँडवर. शेअर करत नाही त्याच्यातलं अस्तित्व सांगतो. सुशिक्षित पोरगा आला छोटा बोटा म्हणला मला महाराज महाराज आहे म्हणलं हो काय करता मला कीर्तन भजन मृदंग वाजवतो. म्हणला महाराज अजून त्याच्यामध्ये तुम्ही कुठला टाळ कुटण्यामध्ये म्हणलं बावळाटा टाळ कुटत नसतात वाजवत असतात. कुटणं म्हणलं की 3 शब्द येतात. कुटणं म्हणजे काय काय हो असं का मोहन करायला लागल्या बापा. अजून काय भाद्रपदातल्या महालक्ष्मी आल्या. अरे नारी की निंदा करो मत करो यारो नारी है रतन की खान. इस नारी से पैदा हुए भक्त प्रल्हाद और हनुमान. आणि म्हणून हाच महाराष्ट्राची हीच शान आहे. अरे नसत्या जन्माला आल्या सावित्रीबाई फुले नसत्या जन्माला आल्या अहिल्याबाई होळकर तर नसते राहिले पवित्र शिवलिंग काशीपुरी. अरे नसत्या झाल्या सावित्रीबाई फुले नसत्या शिकल्या सावित्रीबाई फुले तर शिक्षणापासून वंचित राहिल्या असते लेकी बाळी. आणि नसत्या झाल्या जिजाऊ मासाहेब तर नसत्या राहिल्या लेकी बाळी. आणि नसत्या राहिल्या लेकी बाळी तर नसते राहिले पवित्र कुंकू कपाळी. हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास माय बापांनो. हा तुमच्यामुळंच हे तुमच्यामुळंच आहे. आणि मानत असताना असा मानाला ओम नमो श्री जगदंबे आहे. कोणी मानित नव्हतं कोणाला देवादी कालाधीश धर्माला. आया बहिणी देता दुश्मनाला लाज पाहिजे मिशा बाळगायला. त्राता नव्हती हिंदू वाजवायचे का बरा. ओम नमो श्री जगदंबे आहे. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राचीन प्रभू जगात गुणगान विराजे. प्रभू जगात गुणगान विराजे. प्रभू जगात गुणगान या महाराष्ट्राचा इतिहास सुधारा. शिंदे राजाच्या सरदार खोजीदा नव्याची कन्या. अरे राजमाता राष्ट्रमाता या महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावा. अरे प्रत्येकाला स्वतःची भाकर मिळावी स्वराज्य निर्माण व्हावं आणि या मायबावल्याचं संरक्षण व्हावं याच्यासाठी केलेली असणारी ही प्रक्रिया आहे. जाता जाता बोलून जातोय आलो वेगाला म्हणून बोलतोय. शाहिराने साज चढविला शाहिराने साज चढविला मुक्कामी आळंदी गावाला खेड तालुका पुणे जिल्ह्याला. नमन माझे साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला. सचिन नंदन बाबाच्या गुरु चरणाला निराजी. सचिन
राजा आमच्या लेकीवाळी दिवसा उसळून देतात ना हो. आमच्या लेकीवाळीचा कधी विचार केला जाणार आहे तेव्हा सिद्धराम साहेबांची काळजी करू नका. वयाच्या 6व्या वर्षी अख्ख्या महाराष्ट्राला दिलासा देणारी एक कर्तव्यपराची एक लाडकी तिचे नावे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब आणि त्या संबंधाने कुणी मागित नव्हतं कोणाला देवादी काला आया बहिणीचा दुश्मनाला लाज पाहिजे दिशा बाळगायला तक नव्हती हिंदू धर्माला जिहादी तक नव्हती हिंदू धर्माला या रामवाडीत काय वाजत गाजत माझा सच्चिदानंद बाबा काशीनाथ बाबा दत्तारायाचा सोहळा गाजत माझा दत्तारायाचा बाबा कसा सोहळा गाजत दत्त जयंतीचा सोहळा बघा कसा गाजत सच्चिदानंद काशीनाथ महाराज की श्री सद्गुरु सच्चिदानंद श्री सद्गुरु काशीनाथ महाराज की करा आपापल्या हाताखाली. वा असं वाटलंय तुमचं सूर्यफूल खोडा. सच्चिदानंद खूप आनंद. सच्चिदानंद का ठेवलं नाव मला कल्पना नाही पण जाता जाता बोलून जातो. ज्ञानेश्वरीचे लेखक कोण आहेत? सच्चिदानंद बाबा लेखक झाला. शेके वारासे वार उत्तरे तय टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. सच्चित आनंद ज्यांच्या जीवनात सत्य आहे आणि सतत आनंद आहेत. आता बोलून जातो. माऊल्यांनो आनंदाला प्रतिभाषिक शब्द द्या आणि माझं कीर्तनाचं अख्खं पाकिट तुम्ही घ्या. आनंदाला दुसरा शब्द द्यायचा. जसं सुख म्हणलं की दुःख, श्रीमंत म्हणलं की गरीब, भूक लागलं म्हणलं की ताण, जेवण काही का असना याला प्रतिभाषिक शब्द आहे. झोपला म्हणलं की उठला. तसा प्रतिभाषिक सुख, तसा दुःख शब्द आहे. तसा
आनंदाला प्रतिभाषिक शब्द नाही. असं तर पुन्हा मी आयुष्यात कीर्तन करणार नाही. उठलाय म्हणला महाराज काय बोलताय तुम्ही? आहे ना म्हणला. मला सांगा. मला आहे ना निरानंद. अरे बावळ्या आनंद शब्द जिवंतच आहे ना, फक्त तो निर घातलाय माझा. निरानंद पण आनंद म्हणून सच्चिदानंद घन अद्वैत मूर्ती भगवान श्री काशीनाथ बाबा इथे येऊन दत्तात्रयाची सेवा करतात. त्याचं कारण सांगतो. मगाशी मी बोलून गेलो तुम्हाला. म्हणलं बाबा सुटबुट. म्हणलं काय कारण आहे? म्हणलं बाबा मी अजून जगाला देव सांगतो नाही अनुभवाची. म्हणलं महाराज पाहायला भेटला का? तुम्ही कुठं पाहिला का? अजूनच त्या जीवनात जगताय. टाळ कुठे? मला राग आला थोडासा. टाळ कुठण्यावर आपला विषय निघाला होता. मला खरं सांगा कुठण्याकरता किती वस्तू लागतात? आजी मोठ्या कुखावाले तुम्ही कोण तुम्ही कोणी कुठलं नाही नसलं कुठलं तर मला नेऊन कुठा. अहो कुठण्याकरता 3 वस्तू लागतात. किती? ज्याच्यात कुटायचं ती, ज्यांना कुटायचं ती, आणि जी कुटायची ती. बरोबर आहे. चटणी कुटायचं असेल तर मिरच्या, खोबरं कुटायचं असेल तर खोबरं, आणि माणूस कुटायचा असेल तर नाही. माणूस तिथे म्हणजे कुठता तुम्ही चालता चालता मिरच्या कुठतो माय मूड झालं लगेच गिळाला येईल. ते चालता चालतो कुठल्या जातो त्यात काही बदल नाही होत. विरोधाचा भागणे वास्तववाद आहे. म्हणलं बाबा कुठने करता 3 वस्तू लागतात. म्हणलं महाराज द्या सोडून. म्हणलं बाबा सुशिक्षित आहे. म्हणलं हो डबल ग्रॅज्युएट झालोय. म्हणलं बाळा मला देव नाही जगात असं म्हणू नको. देवाशिवाय काही चालत नाही. म्हणलं महाराज बस झालं तुमचं रडगाणं. तुमचं हे चालू आहे देव आहे शोधून पाय इथं पाय. महाराज असं काही नसतं. वास्तवाद आहे, निसर्ग आहे. म्हणलं बाळा बरोबर आहे तुझं. म्हणलं काय सुशिक्षित आहे तू. म्हणलं काय तुझे सुंदरपैकी केस आहेत. म्हणलं महाराज फॅशन आहे. म्हणलं गादी बूट. म्हणलं फॅशन आहे. जीनची पॅन्ट अशी होती त्याला 2 तास मोटरसायकल बसायला होते. इतकी फिट होती. म्हणलं जीनची पॅन्ट टी शर्ट. म्हणलं काय सुंदर आहे. म्हणलं बाळा तुझ्या गालाला शेंबूड लागला. म्हणलं महाराज फॅशन आहे. मला फॅशन असते फॅशन नाही. मला सांगायचं इतकं एवढा. मी त्याच्यापाशी थांबलो. शेवटी त्याला म्हणलं तू डबल ग्रॅज्युएट आहे. म्हणलं हो. म्हणले महाराज आता परिस्थिती अशी लाईट जरी गेली तर मोटर चालू शकते. बरोबर आहे चालते ना. काय आलंय? ऊर्जा, सौर ऊर्जा. मोटर चालते. सुविधा निघल्यात. आता आमची माईक सिस्टमवाले शिवशंभूराजे बरोबर ना. शिवशंभूच ना. आता तुमच्याकडे लाईट नाही. तुम्ही काय सुरू केलंय? जनरेटर. तरी सांगितलं महाराज लाईट जरी गेली तर लोक जनरेटर लाईट आणू शकतात. सुविधा उपलब्ध झाल्यात. म्हणलं तुझं चुकीचं नाही. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. 3 पार्ट आहेत. जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्टार्टर. बरोबर आहे. जनरेटर म्हणजे निर्मिती करणे, ऑपरेटर म्हणजे त्याचं पालन करणे, आणि डिस्टार्टर म्हणजे बंद करणे. अशी 3 पार्ट आहेत. मग जनरेटर मध्ये निर्मिती करणे म्हणजे विश्वाची निर्मिती करणारे ब्रह्मदेव आहेत जनरेटर. त्याचं पालन करणारे ऑपरेटर म्हणजे विष्णू भगवान परमात्मा आहे. आणि डिस्टार्टर म्हणजे बंद करणे. ही प्रक्रिया माझ्या महादेवाकडे आहे. कळलं का? सृष्टीची उत्पत्ती करणं ब्रह्मदेव कारणीभूत आहे. सृष्टीचं पालन करणं विष्णू भगवान परमात्मा, आणि सृष्टी संपवणं हे माझे आदिशंकर भगवान शिवशंकर. हे 3 देव एकत्रित आले. त्यांचं नाव आहे दत्तप्रभू. हा झाला एक सरळ अर्थ. आता त्यात तुम्हाला अर्थ सांगून जातो. जनरेटरला पहिला शब्द इंग्लिश मध्ये काय येतो सांगता येईल का कोणाला? जनरेटर पहिला शब्द जी. बरोबर आहे. चुकीचं नाही. माझ्या कन्या कोणी सांगू शकतात. जनरेटरला पहिला शब्द येतो जी. त्याच्यानंतर ऑपरेटर. ऑपरेटरला कोणता येतो? ओ. बरोबर आहे. आणि डिस्टार्टरला जीओडी. गॉड म्हणजे याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? याच्यापेक्षा काय पाहिजे? जीओडी गॉड म्हणजे देव. अरे देवाशिवाय काहीच नाही. जगाच्या पाठी तुम्ही काही जरी निर्माण केलं तर तिथंच येतं. म्हणून 3 देव जैसे प्रब्रह्मीचे ठसे. आणि म्हणून तिथं यायचंय आणि तिथं नतमस्तक झाल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्या चरणी समर्पित व्हायचंय. आणि एकदा समर्पित झालं की तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा